नमस्कार. कथेचं नाव आहे ओ वुमनिया. लेखिका अमिता पावगी गोखले. नीमा पेपर वाचत बसली होती सोफ्यावर. सकाळची डब्याची धावपळ झाली होती. आता पुढची आवरावर करायची तर कामवाली बाई आली. रखमा. रखमा तिच्याकडे आज गेली 8 वर्ष काम करत होती. एकदम विश्वासू, स्वच्छ काम. नीमाकडील काम आटपून रखमा एका बाळाला सांभाळायचं काम करत असे. त्यामुळे सकाळी लवकर 9 वाजताच ती नीमाकडे येत असे. रखमा यायच्या आत स्वयंपाक आवरायचा म्हणजे नीमाची जरा धावपळच होई. पण तिचा कामाचा उरक, स्वच्छता बघून नीमा ते चालवून घेत होती. रखमा येताच नीमाने तिला गरमागरम कॉफी दिली आणि स्वतःही घेतली. गप्पा मारत कॉफी घेऊन मग रखमा कामाला लागत असे. त्या दिवशी रखमा जास्तच खुशीत होती. आज लवकर आवरून कोपऱ्यावरच्या सोनाराकडे जायचं होतं तिला. ताई आज नवऱ्याला बोलावून घेतलंय. दोघे मिळून सोनाराकडे जाणार आहोत. मुलीला कानातले करायचे आहेत, रखमा म्हणाली. अहो ताई, गेले वर्षभर पगारातले थोडे बाजूला काढून ठेवत होते. मी नवऱ्याला न सांगता. आता एकदम केवढे जमले बघा ताई. पोर माझी गुणाची आहे. मेहनती आहे. अभ्यास करते, शिवाय घरकाम करते. मी कामाला घराबाहेर पडते तर खरंच बघावं लागतं तिला. घरचं बघावं लागतं तिला. मला तिला असं काम करताना बघून लई गलबलून येतं बघा. माझा नवरा मेला धड कमवत असता तर मी नसती ही धुण्या मांडण्याची कामं केली. काटकसरीत राहिले असते. पण मुलीला नीट शिकवलं असतं. आज अभ्यास सांभाळून तिला माझा संसार बघावा लागतो. याचं मला फार वाईट वाटतं बघा. माझ्या फार मनात आहे. तिच्यासाठी एक सोन्याचं कानातलं करायचं. गोड दिसेल माझी पोर त्या कानातलं, रखमा म्हणाली. तिच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. नीमा क्षणभर गांगून गेली. तिला हेवाच वाटला रखमाचा. रखमा स्वतःच्या मिळकतीमधून मुलीसाठी कानातले घेत होती. तो तिचा आनंद, स्वतः कमवत असल्याचा आत्मविश्वास, माझ्या पैशातून मुलीसाठी कानातले घेऊया हे नवऱ्याला टेचात सांगणं. नीमाच्या डोळ्यातून पाणी येऊ लागले. ती पटकन अंघोळीला जाते ग, रखमा म्हणून आत सटकली. अंघोळ करताना मन भूतकाळात गेलं. चांगली MBA होती नीमा. एका MNCत चांगली नोकरी. अविनाश इंजिनियर होता. त्याचीही नोकरी चांगली होती. चांगला मुंबईमध्ये 2 BHK फ्लॅट होता. त्यांनी फॅमिली प्लॅनिंग करायचं ठरवलं होतं. त्याप्रमाणे लग्नानंतर 5 वर्षांनी यशचा जन्म झाला. तोवर फ्लॅटचं लोन देखील बरंच कमी झालं होतं. उरलेलं अविनाशच्या पगारातून सहज फेडता आलं असतं. मग त्यांनी यशला सांभाळायला म्हणून नीमाने नोकरी सोडावी असा निर्णय घेतला. दोघांनी मिळूनच घेतला. पण त्यावेळी मुलाला मोठं करणं, त्याला नीट संस्कार करणं, या गोष्टी इतक्या महत्वाच्या वाटत होत्या की आपल्या शिक्षणाचं, नोकरीचं काय, हा विचारही नीमाच्या मनाला शिवला नाही. आज यश कॉलेजला गेलाय, मोठा झालाय. आता त्याला नीमाची तितकी गरज उरलेली नाहीये. नीमाने परिस्थितीशी समझोता केलाय. तिने तिचा लहानपणीचा छंद, चित्रकला परत जोपासलाय. चित्रकलेच्या शिकवण्याही घेते, नाही असं नाही. पण तरी नोकरी करत असतानाचा रुबाब, लोकांनी तिच्याकडे नोकरीवाली म्हणून बघणं आणि आता ओ होममेकर ग्रेट असं बघणं, यातला नजरेतला फरक तिला अस्वस्थ करतो. हाऊसवाईफ म्हणा नाहीतर होममेकर म्हणा, अर्थ तोच. मग कुठे योग शिक, चित्रकलेचे क्लास घे, बिल्डिंग मधल्या भिशीची मेंबर हो, अधूनमधून वेगळ्या ग्रुपबरोबर पिकनिकला जा. आयुष्य मजेत जगणं चालू आहे. पण मनात मात्र कुठेतरी काहीतरी टोचत असतं. खरंच मजेत सुखात आहे का मी? मला हेच हवं होतं का? नसती नोकरी सोडली तर यश मोठा झाला नसता का? चांगला संस्कारी विचारी मुलगा झाला नसता का? त्याचा अभ्यास, आताचं ब्राईट करिअर झालं नसतं का? का ही आईपणाची किंमत आहे? विचार करून करून नीमाचं डोकं दुखायला लागलं. रखमा काम आवरून कधीच निघून गेली होती. नीमा आवरून बाजारात गेली. भाज्या, फळं, खाऊ आणि बारीक सारीक माणसामान घेऊन रिक्षा करायची म्हणून उभी राहिली. नीमा, ए नीमा, जोरात हाका कानावर पडल्या आणि अचानक समोर एक सुंदर बाई उभी राहिली. अय्या जया, तू? जरा वेळाने निरखून बघितलं, नीमाची ओळख पटली आणि नीमा ओरडली. जया तिची शाळेतली मैत्रीण. आज खूप वर्षांनी अचानक गाठ पडली. जया एकदम सुंदर आणि मेंटेन दिसत होती. एकदम उंची कुर्ता आणि लेगिन, स्ट्रेटनिंग केलेले केस, डोळ्यावर गॉगल, ओठावर हलकीशी लिपस्टिक, हाय हिल्सच्या चपला. अगं बघतेस काय नीमा? चल समोर हॉटेलमध्ये जाऊन गप्पा मारू. किती वर्षाने भेटतेस? जया म्हणाली.
समोरच्याच हॉटेलमध्ये दोघी गेल्या. बऱ्याच इकडच्या तिकडच्या शाळेच्या इतर मैत्रिणींच्या गप्पा झाल्या. बोलता बोलता जयाने विचारलं, "काय गं नीमा, काय करतेस तू?" नीमा एकदम कानकोंडी झाली. जयाची एकूण पर्सनॅलिटी पाहून ही नक्कीच जॉब करत असणार असाच नीमाचा समज झाला. तिने अगदी नाईलाजाने घरीच असते असं मोघम उत्तर दिलं. क्या बात है! चला म्हणजे मला या शहरात नव्याने आल्यावर टाईमपास करायला हक्काची मैत्रीण मिळाली. जया चित्कारली. म्हणजे तूही घरीच असतेस? नीमाने विचारलं. अगं हो गं. अन्वीच्या जन्मानंतर जॉब सोडला मी. सुरुवातीला जड गेलं, पण आता मजा येते. अन्वी पण आता मोठी झालीये. पिक्चर्स बघते, ब्रँडेड कपडे घेते, शॉपिंग करते, पार्टीजला जाते. आयुष्य एन्जॉय करते. नवऱ्याची ट्रान्सफर झाली आता इकडे. उगाच किती मोठा त्याग केलाय कुटुंबासाठी असं काही मानत नाही मी. त्यावेळी मी नोकरी सोडावी अशी नवऱ्याची इच्छा होती. तरी त्याने कधी फोर्स केला नाही मला. तो माझाही डिसिजन होता. मग आता कशाला वाईट वाटून घ्या. आणि पैसे कमावणं म्हणशील तर मला मी नवऱ्याच्या पैशावर जगते असं काही नाही वाटत बघ. ते कुटुंबाचे पैसे. आज मी घर सांभाळते म्हणून नवरा, मुलगी त्यांच्या नोकऱ्या बिनबोभाट करतायत. एवढं बोलून जया मेनू कार्ड बघण्यात मग्न झाली. आणि इकडे नीमा, रखमा ती स्वतः आणि जया यांच्या आयुष्याच्या विचारात गढून गेली. तिन्ही ठिकाणी अपरिहार्यता होती, आहे. पण ते प्रत्येकीने किती वेगवेगळ्या पद्धतीने घेतलंय. कोण चूक, कोण बरोबर, माणूस म्हणून कोण जास्त संपन्न, समजूतदार आणि शहाणा आणि कोण जास्त स्वतंत्र, कोण जास्त सुखी. चल, उद्या पिक्चरला जाऊया. या जयाच्या वाक्यासारशी नीमा भानावर आली आणि स्त्री जन्म म्हणून मनातले प्रश्न तसेच गुंडाळून ठेवून जयाशी गप्पा करण्यात मग्न झाली. धन्यवाद.